श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं स्वामीनिष्ठा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो व तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते. सर्वांच्या घरामध्ये श्री गणेशांचे आगमन झालेले आहे. प्रत्येकाच्या घरामध्ये गणेश बाप्पा 1.5 दिवस, 5 दिवस, 7 दिवस, 9 दिवस, 10, 11 दिवस अशा पद्धतीने राहत असतात. तर बघा, आपण मनोभावे त्यांची पूजा करत असतो. त्यांच्या पूजेमध्ये सर्वात महत्त्वाचा मानला जाणारा घटक म्हणजे नैवेद्य होय. तर प्रत्येक गृहिणीला हा प्रश्न पडतच असतो की श्री गणेशांना कोणता नैवेद्य दाखवावा. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण 10 दिवसाचे 10 वेगवेगळे गणेशांना प्रिय असणारे नैवेद्य कोणते व शास्त्रानुसार श्री गणेशांना नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावा याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व तुम्ही जर चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच समोरचं जे बेल आयकॉन आहे त्याच्यावरही प्रेस करा, जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकते त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील व तुम्ही माझा कोणताच व्हिडिओ मिस नाही करणार. पहिला दिवस. पहिल्या दिवशी गणपतीला मोदकाचा प्रसाद द्यावा. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडता पदार्थ आहे. पौराणिक कथेनुसार देवी पार्वती रोज गणपतीसाठी मोदक बनवायची. दुसरा दिवस. दुसऱ्या दिवशी गणपतीला बेसनाचे लाडू अर्पण करावे. तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी गणेशाला मोतीचूर लाडू अर्पण करावेत. यामुळे प्रेमसंबंधामध्ये गोडवा येतो आणि चांगला जोडीदार मिळतो अशी मान्यता आहे. चौथ्या दिवशी गणेशाला मालपुवा अर्पण करू शकता. असे मानले जाते की लग्नात अडथळे येत असतील तर गणपतीच्या आशीर्वादाने विवाह लवकर होतो. पाचव्या दिवशी गजाननांना रव्याची खीर अर्पण करावी. असे म्हणतात की यामुळे तुमचे जे सर्व शत्रू आहेत ते शांत होतात. सहावा दिवस. सहाव्या दिवशी गणेशाला मावा मिठाईचा नैवेद्य अर्पण करावा. यामुळे बाप्पा प्रसन्न होतील. सातवा दिवस. सातव्या दिवशी बाप्पांच्या पूजेमध्ये नारळ ठेवा. नारळाला गणपतीचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे घरात कधीही नकारात्मक शक्ती येत नाही. आठवा दिवस. आठव्या दिवशी गणेशाला पंचमेवा अर्पण करा. ग्रहांच्या अशुभतेमुळे प्रगती थांबली असेल तर हे सर्व अडथळे दूर होतात. नववा दिवस. नवव्या दिवशी बाप्पांच्या पूजेमध्ये मखाना खीर अर्पण करावी. यामुळे देवी लक्ष्मी खूप प्रसन्न होते. यामुळे घरात कधीही अन्न आणि पैशाची कमतरता भासत नाही. गणेशजी हे माता लक्ष्मींचे दत्तक पुत्र आहेत. शेवटच्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला सकाळी गणपतीची पूजा करावी. विसर्जन करण्यापूर्वी त्यांना केळीचा प्रसाद द्यावा. त्यानंतर हे अन्न सर्व लोकांमध्ये वाटून द्या. असे मानले जाते की याने बाप्पा आपली सर्व संकटे दूर करतात. तर मित्रांनो, ही झाली 10 दिवसांमध्ये श्री गणेशांना प्रिय असणारे कोणते नैवेद्य दाखवावे याची सविस्तर माहिती. आता आपण पाहूया शास्त्रामध्ये श्री गणेशांना नैवेद्य कशा पद्धतीने दाखवावा हे सांगितलेले आहे. तर याची माहिती. नैवेद्य दाखवण्याची पारंपरिक, शास्त्रीय आणि योग्य पद्धत. नैवेद्य दाखवताना देवापुढे चौकोनी मंडळ करून त्यात पुन्हा X असे चिन्ह काढावे किंवा तो भरावा. मग त्याच्यावर नैवेद्याचे ताट, भांडे, पात्र ठेवून मग नैवेद्य दाखवावा. तुळशीपत्र, दुर्वा किंवा पुष्प यांनी नैवेद्याचे प्रोक्षण करावे. म्हणजे यांनी नैवेद्यावर पाणी शिंपडावे. म्हणजे नैवेद्य शुद्ध आणि दाखवण्यास, अर्पण करण्यास योग्य होतो. मग नैवेद्याच्या पात्राभोवती डावीकडून उजवीकडे असे आपल्या उजव्या हाताने पाणी सोडत मंडल करत यावे. नंतर प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा, ब्रह्मणे स्वाहा असे म्हणत नैवेद्याचा घास देवाच्या मुखाकडे न्यावा. त्यावेळी आपला डावा हात आपल्या हृदयाजवळ असावा. मान झुकलेली असावी. असे करून झाले की मध्ये पानीय समर्पयामी असे म्हणून उदक द्यावे. म्हणजे पाणी द्यावे. म्हणजे पाणी जवळ न्यावे अथवा ताम्हणामध्ये सोडावे.
मग पुन्हा वरचा हा स्वाहा मंत्र म्हणत ज्या देवतेला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्या देवतेचे नाव घ्यायचे. उदाहरणार्थ श्री गणेशाय नमः नैवेद्यम समर्पयामी असे म्हणावे आणि त्या मनात उदक सोडावे. नैवेद्य दाखवून झाल्यावर देवाची आरती करावी. नैवेद्य दाखवून झाला की जो पदार्थ असेल त्याचे प्रसादात रूपांतर होते. त्यामुळे मी देवाला प्रसाद दाखवतो आहे असे म्हणता येत नाही. मी देवाला नैवेद्य दाखवतो आणि तुला त्याचा प्रसाद देतो हे योग्य आहे. देवाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर आपण तो लगेच स्वतःही खाऊ नये आणि इतरांनाही लगेच वाटू सुद्धा नये. थोडा वेळ तो देवापुढे तसाच ठेवा. हा पण झुरळे, पाली, उंदीर, माशा, मुंग्या यांचा त्याला उपद्रव होत नाही ना हे पाहणे अगत्याचे आहे हे सांगायलाच नको. आपल्याला जर प्रत्यक्ष नैवेद्य दाखवता येत नसेल तर आपण मानस पूजा करून त्यामध्ये आपल्याला हवा तो नैवेद्य प्रभूला अर्पण करू शकतो. तर मित्रांनो, ही झाली श्री गणेशांना कोणते नैवेद्य दाखवावं ते कशा पद्धतीने दाखवावे याविषयीची माहिती. तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. गणपती बाप्पा मोरया.